नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता हे औपचारिक स्वागत जरा बाजूला ठेवूया. आज आपल्याकडे जे साहित्य आहे ते मूळतः इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून आलेलं आहे. पण आपलं ध्येय फक्त वरवरची माहिती घेणं नाहीये. बरोबर. तर त्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन शोधायचं आहे. आपण अनेकदा प्राचीन भारताचा विचार कसा करतो तर फक्त अध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनं. पण या स्रोतांनुसार चित्र त्याहूनही अधिक गुंतागुंतीचे, नाही का? अगदी बरोबर. ही एक अशी संस्कृती होती जी प्रगत विज्ञान, जागतिक व्यापार आणि उत्तम शासन प्रणाली यावरही तितकाच भर देत होती. हो, आणि मला वाटतं आजची आपली चर्चा याच दोन जगातले संबंध उलगडण्यावर असायला हवी. कोणते दोन जग? एकीकडे हे भौतिक आणि वैज्ञानिक जग आणि दुसरीकडे ते अध्यात्म आणि तात्विक जग. हे दोन्ही प्रवाह एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होते की एकमेकांना आकार देत होते? खूप चांगला प्रश्न आहे. आणि आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारे आपण भाषा, समाज, विज्ञान आणि कला या 4 मुख्य भागांमधनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. उत्तम. चला तर मग या शोधाला सुरुवात करूया. आपण साहित्यापासून सुरुवात करू, कारण कोणत्याही संस्कृतीची खरी ओळख तिच्या शब्दांमधूनच होते. नक्कीच. आपल्यासमोर रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांची नावं आहेत, पण या फक्त गोष्टी नाहीत, बरोबर? नाही, अजिबात नाहीत. या एका प्रकारे त्या काळाला बांधून ठेवणारं सांस्कृतिक ग्लू होत्या असं म्हणता येईल. सांस्कृतिक ग्लू. छान शब्द आहे. हो, कारण ही महाकाव्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये पसरलेल्या लोकांना एक समान ओळख देत होती. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे भगवद्गीता. गीतेचा उपदेश कुठल्या शांत आश्रमात नाही दिला गेलाय. तो प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात 2 सैन्यांच्या मध्ये उभा राहून दिलाय. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, हा संदेश. हा कृतिशील जीवनासाठी आहे. अगदी, जगापासून दूर जाण्यासाठी नाही. आणि मला वाटतं हेच प्राचीन भारताचं वैशिष्ट्य आहे. तत्वज्ञान हे प्रत्यक्ष जीवनाचाच एक भाग होतं. पण सगळंच साहित्य आध्यात्मिक नव्हतं, नाही का? म्हणजे मला संगम साहित्य हा उल्लेख खूप महत्वाचा वाटतो. हो, आणि तेच या संस्कृतीचं दुसरं टोक आहे. खूप महत्वाचा मुद्दा. त्यातून एक वेगळंच चित्र समोर येतं. हो, दक्षिणेतील तमिळ संगम साहित्य हे प्रेम, युद्ध, निसर्ग, व्यापार अशा अत्यंत ऐहिक गोष्टींबद्दल आहे. सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई सारखी महाकाव्य बघा. ती सामान्य लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि कलाकारांच्या कथा सांगतात. यातून हे स्पष्ट होतं की धर्म आणि तत्वज्ञानाबरोबरच एक समृद्ध नागरी जीवनही तिथे अस्तित्वात होतं. म्हणजे एका बाजूला धर्म आणि मोक्ष यावर भर, तर दुसरीकडे अर्थ आणि काम यावर. आणि ह्याच अर्थसंकल्पनेचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र. बरोबर. अर्थशास्त्र हे पुस्तक वाचल्यावर खरं तर धक्का बसतो. का? कारण ते कोणत्याही धार्मिक ग्रंथासारखं नाहीये. हे एक अत्यंत व्यावहारिक आणि खरं सांगायचं तर काहीसा कठोर असं गव्हर्नन्स मॅन्युअल आहे. अच्छा. यात मंत्री कसे निवडावेत, कर प्रणाली कशी असावी, गुप्तहेर कसे नेमावेत आणि शत्रूंना कसं संपवावं याचं इतकं सविस्तर वर्णन आहे. हे मॅकियावेलीच्या द प्रिन्सच्या कित्येक शतकं आधी लिहिलेलं पुस्तक आहे. कमाल आहे. म्हणजे शासन प्रणालीबद्दल किती खोलवर विचार केला गेला होता. हो ना. तर मग आपण ज्या समाजाबद्दल बोलतोय तो केवळ विचार करणारा नव्हता, तर सक्रियपणे व्यापार करणारा आणि एक सुसंघटित राज्य चालवणारा समाज होता. हा व्यापार कसा चालायचा? या समाजाची आर्थिक ताकदच मुळी व्यापारावर अवलंबून होती. भारतातून तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने आणि विशेषतः मसाल्याचे पदार्थ, काळी मिरी वगैरे. हो, काळी मिरी, या सगळ्याची रोमन साम्राज्यापर्यंत प्रचंड मागणी होती. हा व्यापार जमिनीवरून आणि समुद्रावरूनही चालायचा. आणि यातून जी समृद्धी आली तिने शहरांना आणि कलांना प्रोत्साहन दिलं. या समृद्धीमुळे समाजात काही बदल झाले असतीलच. म्हणजे यातून एखादा नवीन व्यापारी वर्ग निर्माण झाला का? आणि त्याची पारंपरिक व्यवस्थेशी सांगड कशी घातली गेली? खूप चांगला मुद्दा आहे. या काळात कारागीर आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, ज्यांना श्रेणी म्हटलं जात असे. श्रेणी. हो, आणि या श्रेणी खूप शक्तिशाली होत्या. त्या केवळ व्यापारच नियंत्रित करत नव्हत्या, तर त्यांच्या स्वतःच्या बँका होत्या, त्यांच्या स्वतःचे नियम होते आणि कधीकधी तर त्यांचं स्वतःचं सैन्यही असे. काय सांगताय? म्हणजे राजाच्या सत्तेला समांतर अशी एक आर्थिक सत्ता उभी राहिली होती? एक प्रकारे हो. आणि याच आंतरराष्ट्रीय व्यापारातून नवीन कल्पना, नवीन सवयी पण आल्या असतील. जसं की कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याची पद्धत सुरू झाली असा उल्लेख आहे. हा वरवर साधा वाटणारा बदल आहे, पण
पण तो एका मोठ्या सांस्कृतिक देवाणघेणीचा भाग होता. अगदी बरोबर. आहे ना? तो एका प्रकारे त्या काळातील ग्लोबलायझेशनचा पुरावा आहे. धोतर आणि उपरणे यांसारख्या न शिवलेल्या वस्त्रांची परंपरा असलेल्या देशात शिवलेले कपडे येणं हे दाखवतं की ही संस्कृती बाहेरच्या प्रभावांसाठी किती खुली होती. ठीक आहे. तर आपल्याकडे एक समृद्ध, व्यापार करणारा, सुसंघटित समाज आहे. अशा समाजाला चालवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसतात, नाही. तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचीही गरज लागते. आता आपण विज्ञानाकडे वळूया का? हो, नक्कीच. आणि याची सुरुवात गणितापासून करायला हवी. भारतीय गणितज्ञांनी जगाला शून्य म्हणजे झिरो आणि दशमान पद्धत दिली. आता याकडे केवळ एक शोध म्हणून पाहण्याऐवजी एका सॉफ्टवेअरच्या रूपात पाहायला हवं. सॉफ्टवेअर. इंटरेस्टिंग. हो, कारण या प्रणालीमुळेच खगोलशास्त्रातील किचकट गणितं सोडवणं आणि व्यापारातील मोठे हिशोब ठेवणं सोपं झालं. हा एक पायाभूत शोध होता. थांबा. म्हणजे शून्याचा शोध हा फक्त एक गमतीशीर माहितीचा भाग नाहीये, नाही. तर ती एक प्रकारची तांत्रिक क्रांती होती, ज्यामुळे इतर अनेक गोष्टी शक्य झाल्या. नेमका तोच मुद्दा आहे. आणि याच गणिताच्या आधारावर आर्यभट्टाने इसवी सनाच्या 5व्या शतकात सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कोपर्निकसच्या जवळपास 1000 वर्षाआधी. 1000 वर्ष. पण इथे एक रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काय? आर्यभट्टाने हे गणितीयदृष्ट्या सिद्ध करूनही सामान्य लोकांमध्ये पौराणिक कल्पना म्हणजे पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो हीच जास्त काळ टिकून राहिली. यातून दिसतं की वैज्ञानिक सत्य आणि सामाजिक श्रद्धा या दोन गोष्टी कशा एकत्र नांदत होत्या. हे खरंच खूपच रंजक आहे. गणिताबरोबरच आयुर्वेदाचाही उल्लेख आहे. सुश्रुत संहिता आणि त्यातल्या शस्त्रक्रियेबद्दलची माहिती तर अविश्वसनीय वाटते. हो, कारण आपण जेव्हा शस्त्रक्रिया म्हणतो तेव्हा फक्त हाडं जुळवण्याबद्दल बोलत नाहीये. सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये 120 पेक्षा जास्त शस्त्रक्रियेच्या उपकरणांची माहिती आहे. 120? हो, त्यात तुटलेलं नाक पुन्हा तयार करण्याची शस्त्रक्रिया म्हणजे रायनोप्लास्टी अरे वा. आणि मोतीबिंदू काढण्याच्या शस्त्रक्रियेचंही वर्णन आहे. हे केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हतं, तर ते एक प्रॅक्टिकल सर्जिकल मॅन्युअल होतं. 2000 वर्षापूर्वीच्या ग्रंथात फ्रॅक्चर आणि प्लास्टिक सर्जरीबद्दल प्रकरणं होती. ह्या कल्पनेनेच त्या काळाबद्दलचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतोय. बरोबर. हे केवळ पारंपरिक औषधोपचार नाहीत, तर ही एक पद्धतशीर वैद्यकीय प्रणाली होती. आणि हाच विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपल्याला इतर शास्त्रांमध्येही दिसतो. कणाद ऋषींनी त्यांच्या वैशेषिक दर्शन ग्रंथात अणुपरमाणूंची संकल्पना मांडली. त्यांच्या मते हे विश्व लहान लहान अविभाज्य कणांनी बनलेलं आहे. जरी ही आजच्या अणुसिद्धांतासारखी प्रयोगांवर आधारित नसली तरी पदार्थाच्या मूळ स्वरूपाबद्दल विचार करण्याची ही पद्धतच थक्क करणारी आहे. म्हणजे साहित्य, तत्वज्ञान, शरीरशास्त्र आणि आता पदार्थविज्ञान, असं वाटतंय की त्या काळात प्रत्येक गोष्टीला मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. पण हे सगळं ज्ञान निर्माण करण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मजबूत शिक्षण व्यवस्था गरजेची होती. या शिक्षण केंद्रांबद्दल काय माहिती मिळते? त्या काळातली काही शिक्षण केंद्रे ही आजच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसारखी होती. तक्षशिला, जे आता पाकिस्तानात आहे, ते एक महत्त्वाचं केंद्र होतं, जिथे व्याकरणकार पाणिनी आणि वैद्य चरक यांनी शिक्षण घेतलं. इथे विविध देशांमधून विद्यार्थी येत असत. आणि नालंदा विद्यापीठाबद्दल तर खूप ऐकलं आहे. तिथे प्रवेश मिळवणंही खूप कठीण होतं म्हणे. हो, नालंदा हे एक विशाल कॅम्पस होतं, जिथे हजारो विद्यार्थी आणि शिक्षक राहत होते. तिथल्या ग्रंथालयात हजारो पुस्तकं होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे प्रवेशासाठी दारावरच एक कठीण परीक्षा घेतली जात असे. अच्छा. यावरूनच तिथल्या शिक्षणाचा दर्जा किती उच्च होता याचा अंदाज येतो. ही केवळ मठं नव्हती, तर ज्ञान, विज्ञानावर वादविवाद आणि संशोधन करणारी खरीखुरी विद्यापीठं होती. तर हे सगळं ज्ञान केवळ पुस्तकांमध्ये बंध नव्हतं, तर ते या विद्यापीठांमध्ये जिवंत होतं. आता शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या ज्ञानाचं, या समृद्धीचं आणि या विचारसरणीचं भौतिक रूपात काय प्रतिबिंब दिसतं, म्हणजेच स्थापत्य आणि कलेमध्ये. या सर्व प्रगतीचा पुरावा आपल्याला त्या काळातील स्थापत्य आणि कलेत स्पष्ट दिसतो. सम्राट अशोकाने उभारलेले दगडी स्तंभ हे केवळ कलाकृती नाहीत, नाही, तर ते त्याच्या साम्राज्याच्या आणि धम्माच्या प्रसाराची माध्यमं होती.
सांचीचा स्तूप किंवा अजिंठा वेरूळची लेणी ही तर दगडात कोरलेली महाकाव्यंच आहेत. आणि दिल्लीजवळचा मेहरौलीचा लोहस्तंभ, तो तर या सगळ्या चर्चेचा एक उत्तम प्रतीक वाटतो मला. तो विज्ञान आणि कलेचा संगम आहे. अगदी बरोबर. सुमारे 1,500 वर्ष होऊनही तो स्तंभ गंजलेला नाही. हेच तर आश्चर्य आहे. हे त्या काळातील धातुशास्त्राच्या प्रगतीचं सर्वोच्च उदाहरण आहे. विचार करा, असा धातू बनवण्याचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे होतं, जे आजच्या काळातही आश्चर्यकारक मानलं जातं. आध्यात्मिक किंवा केवळ भौतिक नव्हती. नाही. ती एक अशी जागा होती जिथे गणितज्ञ पृथ्वीची गती मोजत होते, त्याचवेळी कवी प्रेमावर कविता लिहित होते. जिथे वैद्य शस्त्रक्रिया करत होते, त्याचवेळी तत्वज्ञ ब्रह्मांडाच्या स्वरूपावर चिंतन करत होते. हे एका संपूर्ण, विकसित आणि बहुआयामी संस्कृतीचं चित्र आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जातो. सांगा. आपण पाहिलं की ज्ञानविज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा कशा विकसित झाल्या, पण या शाखांनी एकमेकांना कसं प्रभावित केलं असेल? उदाहरणार्थ, गणितातील भूमिती आणि प्रमाणाच्या सिद्धांतांचा त्या काळातील मंदिरांच्या भव्य स्थापत्यकलेवर आणि मूर्तिकलेवर काही परिणाम झाला असेल का? इंटरेस्टिंग. किंवा विश्वाबद्दलच्या त्यांच्या तात्विक कल्पनांनी त्यांच्या खगोलशास्त्रीय संशोधनाला कोणती दिशा दिली असेल, यावर विचार करणं खरंच रंजक ठरेल.